हद्दीतील शालेय विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरवणाऱ्या अक्षय पात्राच्या शेजारी सध्या घनकचऱ्याचा डोंगर उभा राहत असल्याने विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ खेळला जात असल्याचे चित्र दिसून आले आहे। पनवेल महानगरपालिका हद्दीतील पालिकेच्या शाळेत अंदाजे 1800 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। या विद्यार्थ्यांना शासनाकडून पोषण आहार म्हणून खिचडी खाण्यास दिली जाते। ही खिचडी पुरवण्याचे काम अक्षय पात्र फाउंडेशन करत आहे। पनवेल शहरातील साईनगर येथे त्यांचे केंद्र आहे। या केंद्रातून खिचडी बनवून त्याचे विविध शाळांमध्ये वितरण करण्यात येते। विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे अन्न मिळावे यासाठी हे अक्षय पात्र काम करते। त्यासाठी अन्न हाताळणारे हात, भांडी आणि ज्या ठिकाणी हे अन्न ठेवले जाते ते ठिकाण अत्यंत स्वच्छ ठेवणे आवश्यक असते। अक्षय पात्र फाउंडेशन हे काम अद्याप तरी चोखपणे सांभाळत असल्याचे दिसून आले आहे। पण याच केंद्राच्या शेजारीच पालिकेने घनकचऱ्याचा डोंगर उभा केला असल्याचे दिसून आले। हा डोंगर म्हणजे छोटे डम्पिंग ग्राउंड आहे। पनवेल परिसरातील बराचसा घनकचरा तिथे साठवला जातो आणि नंतर तो इतरत्र पाठवला जातो। पण रोजच्या रोज घनकचरा त्या ठिकाणी साठलेला दिसतो। या घनकचऱ्यातून रोगराईचे कीटाणू पसरतात, त्यामुळे दुर्गंधी देखील पसरते। हे कीटाणू आणि दुर्गंधी विद्यार्थ्यांचे पोषण आहाराचे काम करणाऱ्या अक्षय पात्र केंद्रात जात असते। त्याचा परिणाम पोषण आहारात होऊन रोगराई देखील वाढू शकते। हाच पोषण आहार विद्यार्थ्यांनी खाल्ल्यावर ते देखील आजारी पडू शकतात। त्यामुळे या केंद्राशेजारी घनकचरा जमा करून पालिका प्रशासन एक प्रकारे विद्यार्थ्यांच्या जीवासोबत खेळत आहे। याबाबत प्रशासनाने अद्याप लक्ष दिले नसल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे। घनकचऱ्याचा डोंगर असाच वाढत राहिला तर तोच कचरा पालिकेच्या आवारात फेकला जाईल असा संतप्त इशारा नागरिक व पालकांनी दिला आहे। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो पनवेल। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।